नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय। रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केवळ रशियातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये मतदान होत आहे। याचे कारण इतर देशांमध्ये राहणारे सर्व रशियन नागरिक या प्रक्रियेत सहभागी होत आहेत। त्यामुळे केरळमध्ये सुद्धा राहणारे रशियन नागरिक मतदान करतायत। गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काश्मीरमध्ये देखील महाराष्ट्र भवन उभारले जाईल अशी घोषणा केली होती। त्यानंतर आता बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे। मोदी गॅरंटीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी 5 गॅरंटी जाहीर केल्या असून यात केंद्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी ओझर येथे पत्रकार परिषदेत केली आहे। जगात यंत्रमानवाचा सर्वाधिक वापर चीनमध्ये होत असल्याचं अमेरिकेतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाउंडेशन या वैचारिक गटाच्या अहवालात नमूद केलं गेलंय। चीनकडे जगाच्या 12.5 पट अधिक यंत्रमानव आहेत। याचाच अर्थ चीनमध्ये मनुष्यबळाची जागा रोबोने घेण्यास सुरुवात केली असून जगाच्या तुलनेत अत्यंत वेगाने हा बदल होत आहे असा दावा अहवालात केला गेलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन करत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला। यात केवळ 20 कंपन्यांनी तब्बल 5,420 कोटी रुपयांचे एकूण रकमेच्या 44.59% निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झालंय। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वतीने ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या SC/ST प्रकरणात झारखंड पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना समन्स पाठवलाय। ईडीच्या अधिकाऱ्यांना 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलंय। सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांवर संपूर्ण समाजाचा छळ आणि अपमान केल्याचा आरोप केला होता। कोविड-19 नंतर जगातील काही देशांचा आर्थिक गाडा रुळावर येत असला तरी गरीब देशांची मात्र अद्याप वाताहत सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटलं गेलंय। युनोच्या विकास कार्यक्रमासंदर्भातील अहवालात म्हटलं आहे की गेल्या 2 दशकांपासून गरीब आणि श्रीमंत देशांतील दरी कमी होत होती। कोरोना नंतरच्या काळात मात्र जगातील अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळला। त्यातील अनेक देशांची अर्थव्यवस्था सावरत आहे। काही देशांनी तर आर्थिक स्तरावर प्रगती सुरू केली आहे। मणिपूरमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार आज सकाळी 6:56 वाजता मणिपूरच्या उखरुल भागात भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी नोंदवण्यात आली। या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त मिळालं नाहीये। सध्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याचा प्रकार नित्याचा झालाय। शाळकरी मुलांपासून कार्यालयात जाणारे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये याचं प्रमाण प्रचंड वाढलंय। असे असले तरी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे मानवी हृदयासाठी धोकादायक ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आलंय। इटलीच्या कॅम्पनिया विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासातून हे समोर आलंय। इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले होते। मात्र आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने अपुरी माहिती दिल्याबद्दल स्टेट बँकेला पुन्हा एकदा धारेवर धरले असून कुठल्या पक्षाला किती दिली याबाबतची माहिती सोमवारपर्यंत देण्याचे आदेश दिलेत। शरद पवार हे उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांच्यापासून तुमची वाट वेगळी झाल्यानंतर मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर का करता, अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला काल खडसावलाय। पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास मज्जाव करतानाच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर निर्णय येईपर्यंत घड्याळऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याची तोंडी सूचनाही न्यायालयाने दिली आहे। 4 दिवसीय होळी महोत्सव कार्यक्रमाचा समारोप भगवान श्री कृष्णाच्या खेळाचे ठिकाण असलेल्या गोकुळचे गुरु शरणानंद महाराज यांचा आश्रम रमणरेती येथे झाला। राधाकृष्णाच्या गजरासह सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर लाडूंची होळी, फुलांची होळी, लाठमार होळी, रंग गुलाल उधळण्यात आली। दूरदूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी होळीचा आनंद लुटला। 21 मार्च रोजी गोकुळमध्ये काठ्यांनी होळी खेळली जाणार आहे।
अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टी ली ब्रिंकले हिला स्किन कॅन्सरचं निदान झालंय. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. यामुळे अभिनेत्रीचे चाहते चिंतेत आहेत. पण वेळीच कॅन्सरचं निदान झाल्याने क्रिस्टी लीने उपचार घेतले आहेत. कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर क्रिस्टी लीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत तिने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा आज 31वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. काल रात्री आलियाच्या वाढदिवसाच्या ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आलियाची बर्थडे पार्टी पार पडली. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ते आंध्र प्रदेशमधील पिठापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.